नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काही दिवसांपासून आमच्या घरी नाश्त्याला पराठे बनत होते. कधी मेथीचे, कधी पालकचे, कधी कांद्याचे, तर कधी आलूचे. तर आज आपण तुमचं आणि माझं दोघांचं फेवरेट आलूचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य हवे आहेत ते. तर इथे मी 5 मोठे बटाटे उकडून घेतले आहेत आणि आणि हा चपातीचा पीठ मळून घेतला आहे. ही बडीशेप पावडर, आल्या लसणाची पेस्ट, मीठ, हिंग पावडर, हळद पावडर, लाल रेड चिली पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि जिरा पावडर. आणि इकडे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. तर सर्वात आधी आपण या वाटीमध्ये 3 चमचे तेल टाकूया. 1, 2 आणि 3. तर आता आपण गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावरती आपण ज्या वाटीमध्ये तेल काढलेलं तो आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात जी आपली आल्या लसणाची पेस्ट आहे ती टाकायची आहे. तर आता मी आल्या लसणाची पेस्ट टाकली आहे. तर आता ती एकदम नीट ढवळून घ्यायची आहे, जोपर्यंत तिच्यातला जो कच्च्या पाण्याचा वास असतो तो निघून जावा. तर आता मी हे ढवळतो आहे. तर आता हे एकदम नीट ह्याच्यामधला कच्चा पाण्याचा वास निघून गेला आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपल्याला ते ड्राय मसाले टाकायचे आहेत. तर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बडीशेप पावडर, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढं तिखट बनवण्यासाठी जेवढं तुम्हाला चिली पावडर हवी असेल, रेड चिली पावडर, तेवढी तुम्ही टाकू शकता. मला खूप तिखट आवडतं म्हणून मी 2.5 चमचे टाकले आहे. त्याच्यानंतर आपण हे सगळं एकदम नीट मिक्स करून घेऊया. तर आता हे एकदम नीट मिक्स झालं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडी हिंग पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ. तर आता जे आपलं मिक्स झालेलं मिश्रण आहे ते आपण हे स्मॅश केलेल्या पोटॅटोवरती टाकूया. आणि आता टाकल्यावरती हे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया. तर हे आता पूर्णपणे चमच्याने मिक्स झालं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाताचा पण वापर करू शकतात. आता हे मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे कांदे आणि कोथिंबीर जे आपण आधी चिरून घेतलेले ते आपण टाकूया. कांदे सगळे नको टाकूया. हे कोथिंबीर, हे उरलेले कांदे आपण बाजूला ठेवूया आणि हे सगळं परत आपण मिक्स करून घेऊया. तर गाईज तो मी मसाला मिक्स करून त्याचे मी गोळे बनवले आहेत. आता आपण हे पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे, त्याचे पण गोळे बनवले आहेत. तर आता आपण बनवायला चालू करूया. तर आता मी या पिठाचा गोळा घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकूया आणि ह्याला बंद करून घेऊया.
आपल्याला गोळा थोडा जाडसर करायचा आहे, त्यामुळे ते मिश्रण बाहेर नाही येणार असं. आणि मिश्रण थोडं जास्त टाकायचं आहे, मग ते कोण्यापर्यंत जाईल. आपल्याला हे वरून एकदम नीट बंद करून घ्यायचं आहे. जर कांदा तुम्ही जाडसर कापला असाल तर तो गोळा तुटण्याची शक्यता आहे. मग आता आपण ते लाटून घेऊया. जिथे तुम्हाला फुटताना असं दिसत असेल ना, तिकडे थोडं पीठ लावा. तर आता मी लाटतो आहे. तो खालती ना थोडं चिकट झाला आहे, तर आपण पोळपाट फिरवूया. त्याच्यानंतर आपण हलक्या हाताने उचलण्याचा प्रयत्न करण्याच्या आधी गॅस चालू करूया आणि त्याच्यावरती तवा ठेवूया. गॅस फुल करूया, जेणे की तवा पटकन तापेल. आणि मी ते बटर वापरतो आहे. तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकतात. एवढा बटर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हलक्या हाताने उचलायचं आहे. तर आता हे बघा, मी हलक्या हाताने उचललं आहे. बटर देखील टाकला आहे. तो बटर पूर्ण स्प्रेड करायचा आहे आणि तो बटर पूर्ण मेल्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण आपला पराठा टाकायचा आहे. तर आता बटर पूर्ण मेल्ट झाला आहे आणि हा माझा पराठा ठेवला आहे. तर आता पराठा फ्राय होत आहे. तर आता मी इथे फ्राय करतो आहे. आणि जर तुमचं बटर खालती नीट लागलं असेल तर आता इथे खालती चिपकणार नाही. आता माझा बटर नीट लागला आहे तर खालती चिपकत नाही आहे बघा. पण आपण थोडा वेळ ते असं फ्राय करत ठेवूया, जेणेकरून खालती ब्राउनिश लेअर येईल. तर आता मी हा पलटला आणि बघा मागे कसं ब्राउनिश लेअर आली आहे. अशी ब्राउनिश लेअर आली की समजा की तो एकदम नीट असं फ्राय झाला आहे. तर हा माझा पराठा झाला आणि मी तो एका डिशमध्ये काढला. हा झाला माझा पहिला पराठा. त्याच्यानंतर मी परत एकदा बटर टाकला आणि हा आला माझा दुसरा पराठा. हा पण बटर नीट स्प्रेड व्हायला पाहिजे आणि पूर्ण वितळायला पाहिजे. हा गेला माझा दुसरा पराठा. तर आता माझा दुसरा पराठा फ्राय होत झाला आहे. तो मी पण डिशमध्ये काढला आहे. तर गाईज हे बघा माझे पराठे आणि त्याच्याबरोबर मी दही घेतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोणचं, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस काही घेऊ शकतात. मला दही आवडते म्हणून मी दही घेतली आहे. तुम्हाला जर दहीमध्ये मसाला टाकायचा असेल तर मसाला पण टाकू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. सबस्क्राईब.